तुमच्या लक्षात आहे का? उन्हाळ्यातील प्रखर ऊन शरीरावर इतका परिणाम करतं की त्यातून उष्माघात होण्याची शक्यता असते. उन्हामुळे तापमान वाढते आणि शरीर टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. यात घाम जास्त येतो आणि युरिनचे प्रमाण कमी होते. युरिनचे प्रमाण कमी झाले आणि हायड्रेशन मेंटेन नाही झालं तर युरिनला जळजळ होते. म्हणजेच डिहायड्रेशन, थकवा येतो आणि उष्माघात. मग उष्माघातापासून बचावासाठी काय? यासाठी सुती आणि हलक्या कपड्यांचा वापर करावा. कपड्यांचा रंग फिका असावा. गडद रंग असेल तर ऊन जास्त शोषून घेतले जाते. दुपारी 12 ते 5 या वेळेत शक्यतो बाहेर पडू नये, पण आवश्यकता असल्यास फुल बॉडी कव्हर करून बाहेर पडावे. आणि बाहेर पडताना डोक्यावर सरळ ऊन येणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी छत्रीचाही वापर करता येईल. उष्णता आणि पाणी याचा मात्र मेळ घालता आला पाहिजे. म्हणजेच यासाठी पाणी, नॅचरल ड्रिंक्स, दही, ताक, टरबूज, फळांचा ज्यूस याचाही वापर करावा. बाहेर पडताना पाण्याची बाटली सतत बरोबर ठेवावी. म्हणजे हायड्रेशन मेंटेन करता येईल. उन्हाळ्यात काळजी घेतली तर उष्माघातच काय, तर अनेक आजार टाळता येतील. तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय. धन्यवाद.